नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे धक्कादायक घटना घडली असून या गावातील एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 2 मुलांनी रेल्वेखाली उडी मारून आपलं आयुष्य संपवलं तर त्यांचे आई वडील घरात मृतावस्थेत आवडले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात राहणाऱ्या लखे कुटुंबातील ही घटना आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संभ्रमचं वातावरण आहे. एकाच कुटुंबातील 4 जणांचा आयुष्याचा असा धक्कादायक पद्धतीने अंत झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या चौघांनी आत्महत्या केली की काही घातपात झालाय याविषयी पोलिसांचा तपास सुरू आहे. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जवळा मुरार गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू मागील कारण काय आहे याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. बजरंग रमेश लखे वय 22 आणि उमेश रमेश लखे वय 25 या 2 सख्या भावांनी मुगट रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे खाली उडी मारून आपलं आयुष्य संपवले. तर दुसरीकडे त्यांचे वडील रमेश होणाजी लखे वय 51 तर आई राधाबाई रमेश लखे वय 44 हे दोघे त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले आहे. मोठा मुलगा उमेश लखे हा मनसेच्या मुदखेडचा माजी तालुका उपाध्यक्ष असल्याची माहिती समोर येत आहे. तर सामाजिक कार्यकर्ताही उमेशचा सक्रिय सहभाग होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बजरंग, उमेश, रमेश आणि राधाबाई लखे या चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या चौघांचे कुणाशी वाद होते का, कौटुंबिक वादातून असं टोकाचं पाऊल उचललं का किंवा त्यांचा घातपात झालाय का याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी DS पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, नायब तहसीलदार मारुती जगताप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बुत्तरे यांनी तासभर जवळा मुरार येथे घटनेची माहिती घेतली. फॉरेन्सिक लॅब ही घटनास्थळी हजर होती. अशी घटना तालुक्यात पहिल्यांदाच घडल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पुढच्या बातमीसाठी पाहत रहा E6 टीव्ही मराठी.